पॅरिस ऑलिम्पिक 2024चा समारोप झालाय, ज्यामध्ये भारत 6 पदके जिंकू शकलाय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य दिनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंना भेटणार आहेत. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी ऑलिम्पिकला गेलेल्या संपूर्ण भारतीय दलाला भेटणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक दलातील प्रत्येक खेळाडूला 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली आहे. सीबीआयकडून झालेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात ही याचिका करण्यात आली आहे. केजरीवाल यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत इतर आरोपींच्या जामीन याचिका आधीच सुनावणीसाठी सूचीबद्ध आहेत असं त्यांनी सांगितलंय. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यासाठी कृपया ईमेल करा असं सांगितलंय. ईडीच्या कारवाई प्रकरणी केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे, मात्र सीबीआयने केलेली अटक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीच्या सर्वेक्षणांमधील कल हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकेने नागरिक कमला हॅरिस यांच्या बाजूनेच दिसतोय. त्यामुळे ट्रम्प यांचा तीळपापड झाला असून कमला हॅरिस जिथून आल्या आहेत तिकडेच त्यांना फेकून द्या अशा शब्दात ट्रम्प यांनी संताप व्यक्त केलाय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान एका किराणा दुकान मालकाच्या मृत्यू प्रकरणी बांगलादेशमध्ये त्यांच्या आणि इतर 6 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या शेख हसीना गाझियाबादहून सेफ हाऊसमध्ये आहेत. पीडितेच्या हितचिंतकाने गुन्हा दाखल केलाय. किराणा दुकानाचे मालक अबू सईद यांच्या हितचिंतकाने हा गुन्हा दाखल केलाय. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील पोलिसांनी संप पुकारला होता. जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी कामावर येण्यास नकार दिला होता. आता पोलिसांनी संप मागे घेण्याचं मान्य केलंय. अंतरिम सरकारने पोलिसांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्याने त्यांनी संप मागे घेण्याचं मान्य केलंय. इराण मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या तणावातून इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा शहर खान युनिस जवळ हल्ले सुरूच ठेवले. खान युनिसवर इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात सुमारे 18 जण ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत. इस्रायली सैन्याने सोमवारी दक्षिण गाझा शहर खान युनिस जवळ ही कारवाई सुरू ठेवली आहे. पाकिस्तानचे माजी ISI प्रमुख फैज हमीद यांना टॉप सिटीशी संबंधित गृहनिर्माण घोटाळ्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्कराने सोमवारी ताब्यात घेतलंय. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखेने सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्यात आली आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आर्मी कायद्याअंतर्गत हमीद विरुद्धच्या तक्रारी वैध असल्याचं आढळून आलंय. टॉप सिटीच्या व्यवस्थापनाने ISIचे माजी प्रमुख हमीदवर बॉस मोईज खान यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केला गेलाय. निवृत्तीनंतर अधिकाराचा गैरवापर आणि पाकिस्तान आर्मी ऍक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लडाखच्या दुर्बुक सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करांमध्ये चकमक झालीय. दुर्बुक सेक्टरमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील बुर्तसे भागात सोमवारी सकाळी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. पहाटे 4 वाजता झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूंनी उघडपणे लाठाकाठांचा वापर केला, मात्र या चकमकीत एकही जवान जखमी झाला नाहीये. चिनी सैन्याने तिथे उपस्थित असलेल्या झोपड्या जाळल्या. यानंतर भारत आणि चीनच्या PLS सैनिकांमध्ये ही चकमक झाली. यंदाच्या मान्सूनमध्ये देशात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय. उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये उशिरा का होईना पण पावसाने हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या कहराने जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तर भारतात विविध ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने किमान 28 जणांचा बळी गेलाय. राजस्थानमध्ये जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन नागरिकांच्या घरांची पडझड झाली. दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सध्या राज्यात गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोलकात्याच्या RG कार हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या संरक्षणात्मक उपायांसाठी देशभरातील कनिष्ठ डॉक्टर संपावर आहेत. या आंदोलनामुळे विविध सरकारी रुग्णालयांमधील OPD सेवा आणि ऐच्छिक शस्त्रक्रियांवर परिणाम झालाय. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेत आणि आरोग्य यंत्रणा गोंधळात पडलीय.
राजस्थानच्या रखरखीत वाळवंटातील जैसलमेर जवळील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये डीआरडीओने स्वदेशी एंटी अटॅक गाइडेड मिसाईल AT-ATGM यशस्वी चाचणी घेतली. हे एक अत्यंत घातक क्षेपणास्त्र असून त्यांनी शत्रूचे रणगाडे आणि चिलखाती वाहनांचा चक्काचूर करता येणार आहे. या क्षेपणास्त्राला भारतीय रणगाड्यांमध्ये बसवले जाण्याची शक्यता आहे. भारताला टोकियो 2020 पॅराऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकवून देणाऱ्या प्रमोद भगत याच्यावर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली गेली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. 18 महिन्यांच्या निलंबनामुळे प्रमोदला आगामी पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही सहभाग घेता येणार नाहीये. मात्र BWFच्या अँटी डोपिंग नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली गेली आहे. भारतीय संघ आगामी काळात खूप व्यस्त असणार आहे, कारण त्यांना एकामागोमाग एक मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत त्यांना एक दिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. यावेळी टीम इंडियाच्या संघात 6 यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो. वास्तविक आफ्रिकन संघ भारताला भेट देणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण 6 यष्टीरक्षकांना संधी दिली जाऊ शकते आणि ते प्लेइंग 11 मध्ये खेळतानाही पाहता येतील. आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत 6 यष्टीरक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे. चीनमधील 13 वर्षीय मुलीने भरतनाट्यम सादर करत इतिहास रचलाय. भरतनाट्यमच्या लोकप्रिय नृत्यांगना लीला सॅमसन यांच्यासह राजनैतिक अधिकारी आणि चीनी दर्शकांच्या प्रमुख उपस्थितीत लेई मुजी या चिमुकलीने सर्वांची मने जिंकली आहे. रविवारी रात्री चीनी बालिकेने भरतनाट्यम सादर करत सर्वांची वाहवा मिळवली. संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 या वर्षीचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. शास्त्रीय संगीत आणि गायन क्षेत्रात योगदान दिलंय, या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय.